नमस्कार प्रेक्षक हो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती विशेष भागात मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आणि हा विशेष भाग यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे रणजित सावरकर सर यांना। रणजित सर नमस्कार। आणि या विशेष भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपले आभार व्यक्त करते। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वाकडे आपण वळूया आणि त्याविषयी मला जाणून घ्यायचे की त्यांचे जे हिंदुत्वाचे संस्कार होते ते तुमच्या पिढीपर्यंत कसे पोहोचले, कशा माध्यमातून पोहोचले आणि त्यांच्याकडून तुम्ही काय शिकवण झाली त्याविषयी थोडंसं सांगा। सावरकरांचं हिंदुत्व हे लहानपणापासूनच वाचत आलो होतो आणि त्यांच्या हिंदुत्वाचे संस्कार हे लहानपणापासूनच झाले। आणि हिंदुत्व हा शब्द म्हटल्यानंतर एक अजूनही गैरसमज आहे की सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे धार्मिक असावं, पण तसं नाहीये। सावरकरांचं हिंदुत्व हे कुठल्याही पूजा पद्धतीवर मी विशेषतः आपण कुठल्या देवाची पूजा करतो, कशी करतो, म्हणजे आज आपण 33 कोटी देव मानतो, कधी प्रत्येकाचा देव वेगळा असतो, पूजा पद्धती वेगळी असते। त्यांचं हिंदुत्व हे राष्ट्रीय हिंदुत्व आहे आणि मुळात हिंदू धर्म नावाचा धर्म नाहीच आहे। म्हणजे सावरकरांनी अगदी स्पष्ट सांगितलं। याला कारण असं आहे की आज आपण ज्याला मूळार्थाने हिंदू असं म्हणतो त्या धर्माचं नाव आहे सनातन वैदिक धर्म। तर हा सनातन वैदिक धर्म हा एक बहुसंख्य धर्म आहे। त्याच्यामुळे ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडण्यासाठी त्या सनातन वैदिक धर्माला हिंदू म्हटलं आणि इतर सगळे जे आपल्यातले जे पंथ होते की शीख पंथ, जैन आहे, बौद्ध आहे, आर्य समाजी आहेत, भरपूर भारतात अशा वेगवेगळे आहेत, तर त्यांना गैर हिंदू ठरवलं आणि त्याच्यामुळे हिंदू समाजात एक मोठी फूट पडली। आणि त्याच्या आधी आपण बघितलं तर हिंदूंमध्ये फूट ही होतीच सुरुवातीपासून, कारण जातीच्या ह्याच्यावरनं, भाषा, प्रांत, वेगवेगळं सगळ्यावरनं की हिंदू हा कधीच एकत्र नव्हता। आणि जेव्हा 21 साली सावरकर रत्नागिरीच्या तुरुंगात होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मुस्लिम लीगनी जे खिलाफत आंदोलन होतं त्याच्या माध्यमातून आमचं खिलाफत भारतात स्थापन व्हावी, इस्लामिक राष्ट्र स्थापन व्हावं यासाठी ती चळवळ होती। पाकिस्तानची मागणी ही उगम त्या खिलाफतच्या चळवळीत आहे। आणि सावरकरांनी हे जेव्हा बघितलं तेव्हा हिंदूंना एकत्र करणं आवश्यक होतं। खरं म्हटलं तर हिंदू हा शब्द जे सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विषयी जो आहे तसा सगळेच जण स्वतःला हिंदू समजत होते पूर्वी आणि आजही समजतात। आधी जैन वगैरे असे बरेच शीख आज नाही समजत कारण तो प्रचार आहे, पण त्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की गुरु गोविंद सिंगांनी त्यांचं विचित्र नाटक नावाचं जे त्यांचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पंथ खालसा आणि धर्म हिंदू असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। तर ही संकल्पना करायला मग एक काहीतरी आधार पाहिजे आणि सावरकर हे नेहमीच तार्किक तर्कशुद्ध विचारसरणी देते की आपल्या शब्दाचे दोन अर्थ होता का, म्हणून त्यांनी जो ज्याची पितृभूमी हिंदुस्थान आहे आणि हिंदुस्थानची व्याख्या त्यांनी अशी केली की सिंधू नदीपासून सिंधू समुद्रापर्यंत, सागराला सिंधू म्हणतात, सिंधू सागर, ही ज्याची पितृभूमी आहे, वाडवडिलांची भूमी आणि पुण्यभूमी म्हणजे जो या भूमीला पुण्य मानतो। दुसरा अर्थ की जे कुठले धर्मपंथ या भूमीत जन्मलेले आहेत ते सगळे एकत्रित मिळून हिंदू होतात। आणि ही हिंदूंनी एकत्र येण्याची जी व्याख्या आहे ती आजही 100 वर्षानंतर, आता आज तुम्ही बघत असाल की आज जो हिंदू समाजात जी एकी होत आहे ती या व्याख्येनेच होत आहे। आणि याच्यात जो स्वतःला हिंदू हे हिंदुस्थान माझी पुण्यभूमी आहे याच्याकरता जो बलिदान करू शकतो, म्हणजे मी देव मानणारच पाहिजे असंही नाही, अशी लोक पण या व्याख्या देतात। त्याच्यामुळे जो कोण आज राष्ट्रभक्त आहे, जो देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करू इच्छितो आणि ज्याची वाडवडील इकडचे आहेत, कारण वारसा हा शेवटी महत्वाचा असतो, ते सगळे हिंदू। नक्कीच। थोडं आई वडिलांच्या संस्कारांविषयी जाणून घ्यायचं आहे। राधाबाई आणि दामोदर यांनी म्हणजे वडिलांनी काय संस्कार केले असतील आणि त्यातून सावरकर घडले ते थोडंसं। आईंचे संस्कार सावरकर तर खूप कमी झाले, कारण सावरकरांचं ते कळतं वय पण नव्हतं। वडिलांनी त्यांचं सगळं आई गेल्यानंतर सगळं केलं, म्हणजे इतकं की मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्या काळात दुसरं लग्न अगदी खूप म्हणजे सहज होतं, खूप दातेही आग्रह करत होते, पण त्यांनी कधी लग्न केलं नाही कारण मुलांची आबाळ होऊ नये, स्वयंपाक वगैरे सुद्धा करायचे। आणि संध्याकाळी एक परंपरा होती त्या घरात की परवाचं ते धार्मिक आहे पण एखादं पुस्तक घ्यायचं, त्याचं वाचायचं, म्हणजे त्या काळात भगूर हे खेडेगाव होतं, पण दामोदर पंतांकडे एक पूर्ण त्यांचं सावरकरांनी लिहिलेलं आहे, पुस्तकांनी भरलेलं कपाट होतं, त्याच्यात ती पुस्तकं वाचायची, मग त्याच्यावर त्यांची चर्चा व्हायची। म्हणजे ज्यांना आता डॉक्टर सावरकर किंवा माई सावरकरची लहान बहीण त्यांना वाचता येतं पण त्यांना ऐकण्याचे, तर वाचनाचे संस्कार हे वडिलांनी केले आणि
मला वाटतं ह्या सगळ्या वाचनामुळेच सावरकरांची जडणघडण झाली. आणि भावंडांशी त्यांचं नातं कसं होतं, म्हणजे नारायणराव, बाबाराव आणि ते थोडंसं सांगा. आता ह्याच्यात असं बघितलं तर बाबारावांचा स्वभाव एक देवभोळा स्वभाव होता आणि त्यांना अध्यात्मात खूप रुची होती, इतकी की त्यांनी ठरवलं की आता आपण संन्यास घ्यावा. म्हणजे दोघंही भावंडांवर विवेकानंदांचा प्रभाव खूप होता, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ध्येय हे राष्ट्र हे पहिलंच होतं आणि दुसरं म्हणजे त्यांचं जी तार्किक बुद्धी होती त्याच्यामुळे ते विज्ञाननिष्ठ होते. पण बाबा हे सुरुवातीपासून आणि त्यांचा म्हणजे तात्यांनी असं लिहिलं की कोणी साधू संन्यास आला की हे चांगुलकीच्या भावनेने सेवा करायचे. अनेक वाईट अनुभव पण बाबांना भरपूर आले, पण मग बाबांनी एकदा हे केलं की आपण आता संन्यास घ्यावा, पण ते अगदी निर्णय पूर्ण पक्का झाला होता. पण अचानक त्यांना असं मनात वाटलं की मी संन्यास घेतला तर मला एकट्याला मोक्ष मिळेल, पण माझ्या राष्ट्राला काय, आणि समष्टीसाठी करणं हे व्यक्तीचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत देश स्वतंत्र नाही तोपर्यंत माझा व्यक्तिगत मोक्ष मी बाजूला ठेवला पाहिजे. आणि त्यांनी त्या दिवसापासून त्यांनी पूर्णपणे वाहून घेतला. आणि सगळ्यात मोठा भाऊ असून त्यांनी तात्यांना मदत सगळी केली. तात्यांच्या मागे ते नेहमीच उभे राहिले, पण त्यांनी तेव्हापासून त्याचं की तात्या हा माझा नेता आहे आणि ही खूप मोठी आहे की धाकट्या भावाला नेता मानणं. म्हणजे एक स्वातंत्र्य लक्ष्मी की जय ही घोषणा तात्यांनी जी प्रचारात आणली पुढे, ती बाबांच्या ह्याच्यातली आहे. आणि सगळे एका दृष्टीनेच विचार करायचे. भाषा शुद्धी असेल तर सावरकरांनी अनेक नंबर दिले, क्रमांक शुद्ध बाबांचा आहे. पण आणि तिसरं म्हणजे डॉक्टर सावरकर लहान होते, पण ते तात्यांनी स्वतः लिहिलं आहे की त्याचं लिहिणं, बोलणं, भाषणाची शैली पूर्णपणे तात्यांची. आणि लहानपणात पुन्हा म्हणजे सगळे तिघाही भावंडांनी स्वतंत्र काम केलेलं आहे. म्हणजे नारायणरावने ते युवक त्यांचं जे हे होतं शाखा त्याचं पूर्ण शालेयपासून ते सांभाळत होते. बाबा हे काँग्रेसच्या माध्यमातून इतर कार्य संपन्न भारतातलं काम आणि तात्या तेव्हा लंडनला जाऊन करत होते. सावरकरांवर प्रभाव नेमका कोणाचा होता? म्हणजे आम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक असे सगळे माहिती आहे, पण त्यांच्यावर पुढे म्हणजे थोडं बालवयानंतर तरुण वयामध्ये प्रभाव कोणा व्यक्तीचा होता त्याविषयी सांगितले. सावरकरांचा प्रभाव हा शिवाजी महाराजांचा श्रीकृष्णाचा मुख्य प्रभाव होता. त्यांचं कारण लहानपणापासून त्यांचं वाचन होतं आणि ते श्रीकृष्णाकडे राष्ट्रनिर्माता ह्या दृष्टीने जास्त बघत होते. श्रीकृष्ण नीतीचा अवलंब शिवाजी महाराजांनी कसा केला हा त्यांचा एक मुख्य विषय होता. आणि लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपे त्यांचा काळ तेव्हा खूप म्हणजे केसरीपेक्षाही अधिक जागेवलेले एक काळमध्ये येत असत. आणि सावरकरांना लहान वयातच एका स्पर्धेत बक्षीस मिळालं. ते काळ एक वर्ष त्यांच्या त्याचं हे मिळालं, वर्गणी त्याची बदलली काळ. आणि याच्यामुळे त्यांना सद्यस्थितीचं ज्ञान आणि ब्रिटिशांचं कसं आपल्यावर अन्याय करतात ते लहानपणापासून या दोन याच्यात ना. पण सावरकरांचं एक अगदी स्पष्ट म्हटलं की माझा कान धरायचा अधिकार असेल तर ते केवळ शिवाजी महाराजांचा आहे. आणि चाफेकर बंधूंच्या याच्यात त्यांनी प्रेरणा घेतली आणि नुसती प्रेरणा घेतली नाही तर त्यांनी म्हणजे बाळकृष्ण चाफेकर आणि या दोघांना म्हणजे वासुदेव चाफेकरांना आदल्या वर्षीच फाशी झाली होती. तर रानडे आणि यांना चाफेकर बंधूंना फाशी झाली. त्याच्यानंतर त्यांनी शपथ घेतली. आणि एक खूप बघण्यासारखं आहे की आपण सहज म्हणतो की मी देशाकरता प्राण देईन, पण सावरकरांचा त्या वयाची म्हणजे 15 वर्ष होते. 15 वर्षाचे होते. 15 वर्षावरती त्यांचं कल्पना इतकी स्पष्ट होती की देशासाठी प्राण देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही. तर त्यांची शपथ होती की मी मारिता मारिता मरेतो झुंजेन, म्हणजे मरणं मी स्वीकार आहे मला, पण मी शत्रूला मारत मारत मरेतो झुंजेन. आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय की मी जर यशस्वी झालो तर शिवाजी महाराजांनी जसा मातृभूमीला स्वातंत्र्याचा अभिषेक केला तसा मी स्वातंत्र्य मातृभूमीला करीन, आणि जर अयशस्वी झालो तर चाफेकरांसारखा मृत्यूला सामोरं जाईल. आणि तिथे त्यांनी एक फटका पण दिलाय लगेचच्या काळातच. त्यात त्यांनी पुढे असं म्हटलंय की तुम्ही गेलात पण तुमचं काम काळजी करू नका, तुमचं काम मी स्वीकारणार, आम्ही तुमचं काम पुढे चालू. आणि बालगंगाधर टिळक यांनी सुद्धा त्यांना मदत केली होती लंडनला शिकण्यासाठी जाण्यासाठी, शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी. आणि त्यांनी विदेशी कापडांची होळी देखील केली. आणि तेव्हा बाळासाहेब म्हणजे त्यांनी फार बालगंगाधर टिळक यांनी त्यांना फार म्हणजे आशीर्वाद तर दिलेच होते आणि त्यांची प्रशंसा केली होती. तो जो प्रसंग आपल्या सावरकर चित्रपटात देखील खूप छान रंगवलेला आहे. तर त्याविषयी त्यांचं नातं कसं होतं टिळकांचं आणि सावरकरांचं?
टिळक हे नेहमीच क्रांतिकारकांच्या मागे उभे राहिले. ते काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्याच्यामुळे ते उघड राजकारण होते, त्यामुळे त्याच्यावर बंधनं होते. पण टिळकांनी क्रांतिकारकांना नेहमीच पाठिंबा दिलाय. आणि दुसरं म्हणजे जेव्हा सावरकर त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मी अशी होळी करणार आहे, तर सावरकर त्यांनी सांगितलं की उगाच काही फालतू तुम्ही करत असाल तर मी येणार नाही, काही तुम्ही मोठं करणार असेल तर मी येईन. मग त्यांनी सांगितलं की सावरकर काय म्हणाले, एक गाडा तरी विदेशी कपडे झाले पाहिजे. तर ते मला वाटतं 3 ते 4 बैलगाड्या भरून कपडे जमा झाले. आणि मग तिथे टिळकांचं भाषण झालं आणि सावरकरांचंही भाषण झालं. आणि त्याच्यानंतर त्याचा एक सूड म्हणून त्याचा सावरकरांना वसतिगृहातून काढून टाकला. त्यांना 5 रुपये दंडही झाला. तर तो विद्यार्थ्यांनी एकत्र सगळं करून तो भरून टाकला. आणि तेव्हा टिळकांनी असं लेख लिहिला होता की हे आमचे गुरुच नव्हे. तर तेव्हा रॅग्युलर परांजपे हे प्राचार्य होते. पण योगायोग असा की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग पुण्यामध्ये रॅग्युलर परांजपेच्या हस्ते सावरकरचा एक सत्कार झाला होता. तुमच्याकडून खरंच सावरकर उलगडून घ्यायचे आहेत, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती विशेष भागात पुन्हा भेटूया. प्रेक्षक एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा रणजित सावरकर यांच्याशी आपला संवाद सुरू करूया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती विशेष भागात रणजित सावरकर यांच्याबरोबर संवाद साधतोय. सर, आता मला सावरकरांच्या ग्रंथसंपदेविषयी जाणून घ्यायचं आहे. आणि हिंदू तत्वज्ञ, भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी या चळवळीचे ते प्रणेते होते आणि त्यांनी भरभरून आपल्या साहित्य विश्वाला दिलेला आहे. तर तुम्ही त्या ग्रंथसंपदेकडे कसं पाहता? मुळात सावरकरांना नंतर कोणीतरी स्वातंत्र्याचं विचारलं की जर तुम्ही स्वतंत्र भारतातच जन्मला असता तर तुम्ही कोण झाला असता. त्यांनी त्यांना असं विचारलं, तुला काय वाटतं? श्रीपू गोखलेची आठवण आहे पुण्याची. ते म्हणाले कविता, सावरकर बरोबर ते हृदयाने कविते, मुळात कविते. पण एकदा स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी झोकून दिलं. 15 वर्ष त्यांनी शपथ घेतली. त्याच्यानंतर त्यांनी जे काही केलं ते भारत मातेसाठी ते एक उपयुक्ततावादी होते. आणि त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की मी जे जे काय करीन ते सगळं देशासाठी असेल ते. त्यामुळे त्यांनी पहिलं 10व्या वर्षी कविता लिहिली होती, ती सवाई माधवरावांचा रंग. आता ते होळीचं वर्णन करणार होती, पण त्याच्यातही त्यांनी जे मराठा साम्राज्य जेव्हा अगदी शिगेला पोहोचलं होतं, दिल्ली पण जिंकून घेतली होती. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे होते की तुम्हाला जर उत्सव करायचा असेल तर तुम्हाला आधी पराक्रम करायला पाहिजे. अशा 10व्या वर्षी जो रंग होता. त्याच्यानंतर मग त्यांनी चाफेकरांचा फटका दिला. फटका म्हणजे पोवाड्यासारखंच पण जास्त आक्रमक. सिंहगडाचा पोवाडा दिला, बाजीप्रभूचा पोवाडा दिला. हे सगळं त्यांचं वयाच्या 16-17 वर्षापर्यंत झालेलं आहे. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी जयस्तुते हे काव्य लिहिलं. आणि 25व्या वर्षी आपण गेलो सीने. त्याच्यानंतर ते जेव्हा लंडनला गेले तेव्हा त्यांनी मॅझिनीचं चरित्र वाचलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जे लोकांना सांगायचं आहे, कारण क्रांतीचा उपदेश उघड करता येत नाही, कारण ब्रिटिशांचं राज्य होतं. तर म्हणून त्यांनी मॅझिनीचं चरित्र सांगण्याच्या दृष्टीने की मॅझिनीनी काय काय गोष्टी, कसं संघटन केलं, काय केलं, या दृष्टीने त्यांनी मॅझिनीचं चरित्र लंडनला पोचले. म्हणजे ते लंडनला 5 साली ते जेव्हा पोचले तेव्हा तातडीने त्यांनी ते पहिलं लिहिलं. आणि त्याच्यात प्रस्तावना लिहिली आणि त्या प्रस्तावना ती इतकी प्रेरक होती. पण ती प्रस्तावना आणि पुस्तक हे वेगळं असतं. तेव्हा पुस्तकात उघड क्रांती कशी करायची ती मॅझिनीच आहे की त्यांनी बाबा कसं केलं, काय केलं. त्याच्यामुळे तरी त्याच्यावर बंदी जरी आली तरी त्यात कोणी ब्रिटिशांना पकडू शकले. पण ती प्रस्तावना इतकी प्रेरक होती की हजारो लोकांनी ती प्रस्तावना कंठस्थ केली होती. आणि पुस्तकापेक्षा प्रस्तावना मोठी मूळ आणि मुखद्रच होती अनेकांच्या. आणि मॅझिनीचं जो चरित्र त्यांनी त्याच्या आधारावर लिहिलं. पण ती त्याच्यामुळे खूप मोठी प्रेरणा मिळाली. दुसरं म्हणजे 1857चं जेव्हा त्यांनी हे केलं की ब्रिटिश त्याला बंड म्हणून हिंडवत होते. सावरकर तिथे गेल्यानंतर त्यांनी 50 वर्षाचं 1857चं ब्रिटिशांनी मोठा उत्सव केला आणि त्याच्यामध्ये नानासाहेब पासनं हे सगळे आपले क्रांतिकारक होते यांची सोंग काढून तिथे. त्यामुळे सावरकरांनी तिथे हे केलं की आपण याचा प्रतिवाद केला पाहिजे.
त्यांनी इंडिया ऑफिस तिकडचं जे लंडनमधलं ब्रिटिश कार्यालय होतं भारताचं मुख्य, तिथे त्या लायब्ररीत जाऊन त्यांनी मूळ ग्रंथांचा अभ्यास केला आणि 1857 त्यांनी जे पुस्तक लिहिलं ते पुढे सगळ्या भारतीय क्रांतिकारकांची गीता ठरली. म्हणजे भगतसिंगांनी त्याची इंग्रजी आवृत्ती प्रसिद्ध केली, नेताजींनी त्याची तामिळ आवृत्ती पूर्ण सैन्यात वाटली आणि सगळ्याच क्रांतिकारकांनी यामधून प्रेरणा घेतली. त्याच्यानंतर त्यांनी लंडनला पोहोचल्यावर शिखांचा इतिहास लिहिला, कारण त्यांचं म्हणणं की जे शत्रूशी लढले, मोगलांशी लढले, पहिलं आक्रमण भारतावर जी व्हायची ती त्या प्रांतावरच व्हायची, त्याच्यामुळे त्याचा त्यांनी तो इतिहास नष्ट झाला. आणि मग त्यांना जेव्हा अंदमानमध्ये त्यांना 2 जन्मठेपेची शिक्षा झाली, आधी असं होतं की एक तर फाशी होईल, पण मग त्या याच्या आंतरराष्ट्रीय हेगचं न्यायालय होतं तिथे याच्यानुसार त्यांना फाशी देता येत नव्हतं, जन्मठेप होईल. मग सावरकरने केलं की 25 वर्ष काय करायचं, तर त्यांनी मग आपण महाकाव्य रचायचं असं त्यांनी हे केलं. आणि जेव्हा 50 वर्षाची शिक्षा आली तर त्यांनी बघायचं ठरवलं की आता मी जे 25 वर्ष करणार आहे तेच का मी दुप्पट करेन. आणि मग त्यांनी बरंच बंदा बैराग्याचं चरित्र गीत रूपाने लिहिलं, गोविंद सिंगांचं चरित्र लिहिलं गीतामध्ये. त्यांनी येशू ख्रिस्तावरही कविता केलेल्या आहेत, कारण मुळात येशू ख्रिस्ताचे त्यांना प्रेरणा होती. येशू ख्रिस्ताचं हे ख्रिश्चन धर्म आता जो आहे ना तो 500 वर्षांनी झालेला आहे, त्याच्यामुळे जगात जे जे चांगलं त्यांना आकर्षण होतं. आणि मग त्यांनी एक जो महाकाव्य रचायचं ठरवलं त्याची त्यांनी एक पार्श्वभूमी आहे. म्हणजे तुम्ही कमला, गोमांतक वगैरे त्याची खंडकाव्य त्याचे प्रकार आहेत, पण त्याचं मूळ सूत्र असं होतं की एक तुमची पानिपतची लढाई होती, त्यातला एक वीर जो तिकडनं वाचून आलाय तो, आणि मग त्याच्या आजूबाजूला मग त्याच्यामध्ये गोमांतक पण आहे, कारण तो गोव्याचा दाखवला आहे. मग गोव्यामध्ये परकीय आक्रमण झाले, त्या प्रत्येक कलाकृतीमध्ये म्हणजे आता आज मला स्वतःला विशेष काव्याच्या रसग्रहणाचा हे नाही आहे मला, पण मी त्याच्यावरची जी पुस्तकं वाचली तर म्हणजे ह्या कमला वगैरे सारख्या याच्यामध्ये कमला, विरोधश्वास, गोमांतक आणि 3 हे याच्यामध्ये लोकांनी PhD केलेली याच्यावर रसग्रहणासाठी. आणि सावरकरांची एक त्याची उपमा आणि हे आपण बघितलं तर त्यांचा जो कल्पना विलास आहे तो खरोखर म्हणजे लक्षात येतो. म्हणजे जर खरोखर सावरकर जर आजच्या काळात जन्मले असते तर ते अत्यंत उच्च दर्जाचे कवी झाले असते. त्याच्यानंतर पण त्यांनी 6 सोदरी पानं हा एक केला, तो पण त्यांनी इतिहासाचा अभ्यास करून पण प्रेरणा देण्यासाठी की आपल्या इतिहासाला पराभूतांचा इतिहास नाही, आपल्या ज्यांनी मोठी मोठी लोक झालेली आहेत, आपण शत्रूवर विजय मिळवलेले तो झाला. त्याच्यानंतर हिंदू पदपातशाही म्हणजे पूर्ण हिंदुस्थानच्या आत्तापर्यंतच्या म्हणजे सुरुवातीपासून ते उत्तर पेशवाईपर्यंत की कसं आपण दिल्लीवर राज्य केलं, हे सगळं प्रेरणादायी त्यांचं ग्रंथलेखन आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जेव्हा शपथ घेतली त्याच्यानंतर त्यांनी पूर्णपणे स्वतःला देशासाठीच केलं. त्यामुळे त्यांची पूर्ण साहित्य प्रतिभा, काव्य प्रतिभा, त्यांनी नाटकं लिहिली त्यांनी, आणि त्याच्यामुळे एका लेखापेक्षा 100 लेखांपेक्षा एक नाटक जास्त होतं, प्रभावी होतं, आणि ती झाली तशी. नक्कीच. आणि त्यांचं म्हणजे कसं दिग्दर्शक हा शब्द त्यांनी दिला, छायाचित्रणकार हा शब्द त्यांनी दिला, जो आता चित्रपटसृष्टीत आपण सर्रास वापरतो हे शब्द, ते मुळात सावरकरांनी आपल्याला दिलेला आहे. त्या काळात मराठी भाषेवर इतकं मोठं आक्रमण झालं होतं इंग्रजीचं, उर्दूचं, की ते म्हणजे लोकांनी गृहीत धरलं होते की आता हीच मराठी आहे. आणि त्याच्यामुळे सुरुवातीला सावरकरांचं म्हणणं असं नको, जेव्हा शत्रू तुम्ही जिंकलेले असतात तेव्हा तुम्ही ते तुम्हाला जिंकणाऱ्यांची भाषा स्वीकारणं, आपल्या भाषेत हे करणं हे स्वाभाविक आहे. पण त्याचं म्हणणं की ही जोखड आपण नुसतंच स्वातंत्र्य राजकीय नको, तर माझं सांस्कृतिक स्वातंत्र्य पण त्यांनी हिरावून घेतलं, त्यांनी पुन्हा केलं पाहिजे. आणि यासाठी त्यांच्या पुढे जी प्रेरणा होती शिवाजी महाराज होती. कारण शिवाजी महाराजांच्या आधीची जर मराठी पत्र बघितली त्याच्यामध्ये 80-90% शब्द फारसी असतात, तुम्हाला ती आजही कळणार नाहीत. पण शिवाजी महाराजांनी भाषा सुधारणा सुरू केल्यानंतरची मराठी पत्र हा तुम्हाला जो फरक दिसतो, तो फरक तुम्हाला सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या आधी आणि सावरकरांच्या भाषाशुद्धीनंतर दिसतो. त्या काळात सावरकरांनी जे लेख लिहिले होते त्याच्यामध्ये एकाचं शीर्षक आहे कायदे कौन्सिलच्या कॅन्डिडेटाचा मॅनिफेस्टो. आता हे किती धेरगुजरी आहे, तर त्या लेखामध्ये सावरकरांनी एक शब्दाचा कळत आपण कसं वापरायला पाहिजे, कुठला शब्द आहे मला, आणि मग शेवटी विधिमंडळ इच्छुकाचा हे त्या जाहीरनामा पण हा उर्दू आहे, जाहीरनामा नाही त्यांनी वचननामा असं करून ते
आणि त्यांचं म्हणजे किती सोपं आहे. मग त्यांनी तिथपासूनच घेतलं. म्हणजे कायदे काउन्सिलला म्हणायला कठीण आहे, विधिमंडळ सोपं आहे. मग विधिमंडळ एकदा शब्द आल्यानंतर मग विधानसभा आली. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये असे शब्द आले. दिनांक, महापौर हे झाले. त्याच्यानंतर असंख्य शब्द. म्हणजे चित्रपटसृष्टीत त्यांचं असं आहे की ते कोल्हापूरला गेले आणि त्यांनी तिथे बघितलं तिथे डिरेक्टर वगैरे असे सगळे पाट्या होत्या. तर त्यांनी भाजींना म्हटलं की भाजी तुम्हाला शोभत नाही, तेवढ्या माझ्याकडे शब्दच नाही, त्यामुळे मी लिहून देतो. आणि ते शब्द त्यांनी लिहून दिले, ते ताबडतोब भाजींनी लावले. महापौर शब्दाची गंमत अशी आहे की पुण्याला गणपतराव नलावडे तेव्हा मेयर म्हणायचे. ते हिंदू सभेचे महापौर म्हणून तेव्हाच्या भाषेत मेयर म्हणून निवड झाली. आणि त्यांनी असं हे लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणाले की 4 दिवस झाले सावरकरांचा मला संदेश आला नाही. पुढे मुंबईला संदेश लगेच यायला पाहिजे, अभिनंदनाला ती अपेक्षा होती. ते स्वतःला शिष्य समजायचे किंवा गुरुचा संदेश द्यायला. 5व्या दिवशी त्यांच्याकडे एक पत्र घेऊन सावरकरांचा माणूस आला आणि त्यांनी म्हटलं की मला उशीर झाला तुम्हाला पोहोचायला. याला कारण हे की तुम्ही जो मेयर हा शब्द वापरता त्याला मला मराठी शब्द आला नाही. आणि मेयर म्हणजे कन्सेप्ट आहे की कन्सेप्ट शब्द वापरला कधी कधी हे आठवड, पण आपण तिथेही थांबून आपल्याला हे सुद्धा केलं पाहिजे. त्यातला मूळ कल्पना त्यातली अशी आहे की मेयर म्हणजे पहिला नागरिक, ही कल्पना असते. राष्ट्रपती हा पहिला नागरिक देशाचा. तर पहिला नागरिक, तर त्यांनी असं केलं की महानगर असेल तर त्याला म्हणजे शहराला संस्कृतमध्ये पौर शब्द आहे. मग ते पौराला नागरिकाला पौरजन, मोठा कोण त्याला पहिला म्हणजे मोठा, तो महापौर असा शब्द त्यांनी तो निर्माण करायचा आहे. आणि आज तुम्हाला जे मराठीचं दिसतं निश्चितच त्याच्यामध्ये सावरकरांचा खूप मोठा हे आहे. आणि सावरकरांचा परिणाम अनेकांनी ते काम सुरू ठेवलेलं आहे. थोडा आता आपण आंदोलनाकडे जाऊया. कारण काळ्या कोठडीत जी शिक्षा त्यांनी भोगली, तर म्हणजे कुठला आपल्यासारखा सामान्य माणूस असता तर पूर्णपणे खचून गेला असता. पण त्यांनी जे ज्वलंतपणे त्याला संघर्ष जो केला त्याविषयी आंदोलनातले थोडे दिवस त्याविषयी मुळात आपण पहिल्यांदा बघितलं की सावरकर एक माणूस होते आणि मगच त्यांचं मोठे पण तुमच्या लक्षात येईल. सावरकरांना पकडल्यानंतर 2दा, 3दा असं मी म्हणेन, 3दा त्यांना आत्महत्या करायची इच्छा झाली होती. एक म्हणजे त्यांना भारतात आणेपर्यंत, त्यांना मार्सेला पकडल्यानंतर त्यांना एडनला एका छोट्याशा पिंजऱ्यात कोंबून त्यांना आणलं होतं. तेव्हा त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी अनादि मी अनंत मी ही कविता रचली. त्यांना इतकं नैराश्य आलं होतं की आता, आणि त्या नैराश्यातून स्वतःला उपदेश करण्यासाठी त्यांनी भगवद्गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते अनादि मी आनंद मी त्यांच्या कवितेत आलं. ती कविता आली. त्याच्यानंतर अंदमानमध्ये असंच एक आलं की काय हे वेळाच्या कवितांना अशी मूर्छा आली की कोडू ओढता ओढता. आणि ते म्हणाले की मला एकदम जाग आली तेव्हा मला कळतच नव्हतं मध्ये मी कुठे होतो. ही जी मधली अवस्था मला सुखाची वाटली. माझं मन म्हणाल मग कशा करायला करतोस, कर एक गळ्यात फास लाव, घे हिसका आणि सोडव तुला. तेव्हा त्यांनी त्याच्यात नाही गेलं की आत्महत्या करणं म्हणजे शत्रूचं बळ वाढवणं. तुम्हाला मरायचं असेल शत्रूला मारता मारता जे त्यांनी शपथ घेतली होती, तुम्ही स्वतःला मारणं स्वतःच्या सैन्याची हानी. आणि असं त्याच्यातनं ते पुन्हा बाहेर आले. आणि मग त्यांनी आणि पुन्हा कविता लिहिण्यामध्ये त्यांचा जो कवी आहे तो इथे पण दिसतो. तर त्यांनी असं एक लिहिलेलं आहे स्वतः की मी कोठडीत गेल्यानंतर जेव्हा शरीर टेकायचो त्याच्यानंतर मी गाढ झोपेत असायचो. रात्रभर मी बंदीवासात नसायचो. माझं शरीर अंदमानात असायचं. मी पूर्ण जगाची परिक्रमा करायचो. माझं मन मला हवं होतं सर. कवीची ती कल्पना आहे की जो देखील कवी देखील रवी. तर ते रवी बघत ते कवी बघतो कोठडीत असून ते जग. आणि ते त्यांनी म्हणजे एवढं सगळं करून, कारण जेव्हा ते गेले तेव्हा 50 वर्ष मला इथे राहायचं आहे 1960 पर्यंत. ही कल्पनाच सहन करण्यात 60 वर्ष मला असंच जगायचं. ते 21ला त्यांना बाहेर आले, 24ला त्यांना भारतातनं रत्नागिरीतनं पुन्हा 37 पर्यंत ते स्थानबद्धतच होते. तर मला वाटतं एक माणूस असून इतकं मोठं हे खूपच कार्य. त्यामुळे अशाच गोष्टींमुळे त्यांना मग महामानवच म्हणावं लागतं खरंच. आता आणि त्यांची जी अंदमानातली जी काळकोठी आहे ती तरुणांनी देखील पाहिली पाहिजेत असा मला वाटतं या माध्यमातून आपण संदेश देऊया. कारण त्यांनी जे भोगले आणि आपल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी जे भोगले ते स्वतः जाऊन आपल्या डोळ्यांनी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी तरुणांना तुम्ही काय थोडक्यात मी सांगेन ही पाहिलीच पाहिजे. पण पाहताना तुम्ही एक जाणीव ठेवली पाहिजे की आज अंदमानच्या परिसरात खाली पूर्ण एक उद्यान आहे, सगळं अगदी खूप शोभिवंत केलेलं आहे.
पण सावरकर जेव्हा तिकडे होते तेव्हा तिकडे खाली पूर्ण दलदल होती, सगळं जळवांचा तिथे सुळसुळाट होता, तिकडेच्या विद्युत लांबीला तिथे त्या हे असायच्या, अन्नामध्ये त्यांना हे मिळायचं, त्यांना जेवायला तिकडे हल्ली दलदल होती, याच्यामध्ये एक जंगली अळू तिकडे मोठ्या प्रमाणात व्हायचा, त्यामुळे रोज तीच भाजी, आणि ते अळू कापता कापता सापाचे तुकडे पडायचे. तर आज दिसतं तसं अंदमान नाही, त्याच्यापेक्षा ते 1000 पटीने भयान होतं. तिथे दिवे नव्हते, संध्याकाळ झाली की तुम्हाला कंदील पण नसायचा, आणि मग रात्री काय येईल तिकडे पाली बिली सगळा मुक्त संचार होता. अशा वातावरणात तरी मला असं वाटतंय की तुम्ही जर तिकडे गेलात तर तुम्ही संध्याकाळी जेव्हा ते बंद करतात 5 वाजता, 5 पर्यंत थांबा, आणि 5 वाजल्यानंतर त्यानंतर साऊंड अँड लाईट शो असतो तिकडे, तो बघण्याकरता बंद करतात. तर 5 वाजता तुम्ही सावरकरांच्या कोठडीत खाली उतरा. तुम्ही जिना उतरता मला निश्चितच तुमच्या लक्षात येईल की तो भीषण अंधकार काय असतो. 5 वाजता तिकडे सूर्यास्त झालेला असतो, आणि त्याचा तुम्हाला अनुभव घेता येईल की सावरकरांनी इतके वर्ष काय बघलं आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे, आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण कसं मार्गक्रमण केलं पाहिजे ही दिशा मला वाटतं अंदमानला गेल्यावरच आपल्याला कळते. आणि सावरकरांनी जे केलं ते आपल्याला करता येत नाही हे अगदी 100%, आपण सावरकर नाही हेही 100%, पण अनुकरण करणं म्हणजे त्या मार्गाने त्यांच्या, आणि मी विचाराने म्हणतोय, म्हणजे सावरकर स्वतःच सांगत होते की मी जे सांगतो त्याची पोथी करू नका, म्हणजे मी 100 वर्ष केलं तेच तुम्ही आज करा असं नको. आज ज्याची गरज आहे त्यांचं हे म्हणणं की देशाकरता जे योग्य आहे ते करणं, विचारपूर्वक करणं, स्वतःच्या विचाराने करा, आपले दुसऱ्याचे विचार डोक्यावर बांधून घेऊ नका. तर त्यांचा माझे मूळ विचार जे आहेत की देशासाठी करणं ते करा, आणि ते करताना तुमच्या पूर्ण क्षमतेने करा. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता, म्हणजे थोडक्यात प्रत्येकाने सैनिक व्हायला पाहिजे असं नाही, ज्याची क्षमता आहे त्यांनी सैनिक व्हावं. प्रत्येकाने राजकारणात समाजकारणात येणं आवश्यक नाही, तुमच्या क्षमतेप्रमाणे या. पण तुम्ही जर एखादा लेखक असाल तर तुम्ही असं लेखन करा की त्याचा देशाला उपयोग होईल. तुम्ही जर दिग्दर्शक असाल, नट असाल, आता मी तुम्हाला उडांचं उदाहरण देतो की ज्या माणसाला सावरकर माहीत नव्हती त्यांनी एक नट म्हणून जबाबदारी स्वीकारली, पूर्ण अभ्यास केला, आणि ज्या ताकदीने मग निर्मातेही झाले, दिग्दर्शकही झाले. तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात असं काम करा की त्याचा देशाला उपयोग होईल. म्हणजे सावरकरांच्या वाटणी चालणं हे आणि ते तुमच्या क्षमतेनुसार करा. मग काय होतंय की शिवाजी महाराज मी काय करणार, सावरकरांसारखं मी काय करणार, काहीच करायचं नाही असं करू नका. घराच्या बाहेर पडा, 4 पावलं तरी त्यांच्या मार्गाने चाला, तुमच्या क्षमतेचा वापर करा, हेच खरं अनुकरण म्हणतात. नक्कीच. एक परत छोटीशी विश्रांती घेऊया, आणि रणजित सर आपण सावरकर या विषयावर आणखी थोडासा प्रकाश टाकूया. प्रेक्षक एका छोट्याशा विश्रांतीनंतर भेटूया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती विशेष भाग सादर करतोय रणजित सावरकर यांच्यासोबत. सर आपण अंदमानातलं थोडंफार कार्य जाणून घेतलं, आता मला रत्नागिरीकडे वळायचं आहे. म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी काम झालेलं आहे. तर अंदमानातलं थोडं आपलं काही राहिलेलं असेल तर आपण ते बोलून घेऊ. आणि रत्नागिरीचं 500 मंदिर अस्पृश्यांसाठी त्यांनी खुली करून दिली, पतित पावन मंदिराची स्थापना केली. तर रत्नागिरीच्या कार्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं. रत्नागिरीच्या वेळी थोडं अंदमानमध्ये मी येतो, पण रत्नागिरीला जे कार्य झालं त्याचं मूळ अंदमानला जे झालं त्याचं मूळ लंडनला असेल. सावरकरांनी जे काय काम केलं म्हणजे त्यांनी त्यांची विचारसरणी त्यांनी अनुकरण नाही केलं, त्यांनी नवीनच क्षेत्र सगळे हे केले. आता पण लंडनला ते काय गेले तर ते शिकायच्या निमित्ताने गेले. त्यांना तिथे जाऊन भारताची चळवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायची होती पहिलं. दुसरं म्हणजे इंग्लंडच्या विरुद्ध जे जे कुठले देश आहेत राजकीय दृष्ट्या त्यांची मदत घ्यायची. इतर क्रांतिकारक संघटना जगातल्या ते संघटनाकर्त्यांनी केलं. आयरिश क्रांतिकारक, रशियन क्रांतिकारक, इटाली मधले, फ्रान्स मधले, ह्या सगळ्याच म्हणजे इजिप्त मधले क्रांतिकारक यांचे खूप जवळचे संबंध होते. त्याच्यामुळे त्यांनी भारतातली पहिली सशस्त्र क्रांतिकारक संघटना स्थापन करणारे होते. आता अंदमानला गेल्यानंतर तुमचं सशस्त्र कार्य तुम्ही करू शकत नाही, तिथे राजकारण तुम्ही करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी समाज सुधारणा अंदमान पासून सुरू केलं. त्यात बंदिवासांना लिहायला वाचायला शिकवणं. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्यामध्ये एक तर जबरदस्तीने धर्मांतर होत आहे, आणि हिंदू समाजात होता की तो एकदा गेला की गेला, त्याला पुन्हा यायचा वाव नाही. त्याच्यामुळे त्यांनी ती शुद्धीकरण सुरू केलं. त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदू एकत्र बसत नव्हते, जात पात अस्पृश्यता
अंदमानमध्ये म्हणजे रत्नागिरीत त्यांनी जे अस्पृश्यता निर्मूलनाचं काम केलं ते अंदमानमध्ये सगळ्यात पहिलं केलं. पहिल्यांनी सरमिश्र भाषा त्यांनी प्रवृत्त केलं. म्हणजे त्यांना त्याच्यासाठी ते बंदिवान पण त्यांना तेव्हा हे करायचे की हा काय दलित म्हणून असं करतो हे करतो, पण त्यांनी ते केलं. आणि त्याच्यानंतर जर आपण म्हटलं की आपण रत्नागिरीत आलो तर त्यांना राजकारणाची बंदी होती, त्याच्यामुळे समाजकारण. आणि मी सांगितलं मगाशी की 23 साली त्यांनी जो ग्रंथ लिहिला 24 साली त्यांची सुटका झाली. मग आता पहिलं काम काय तर त्यांनी आपल्या ग्रंथाचं हिंदुत्व जे आहे ते हिंदूंना एकत्र करणे. आणि म्हणून जातपात निर्मूलन हे तुम्हाला सहज असतं, पण सावरकर हे मूळ विचार करणारे होते. त्यांचं म्हणणं की जातपात हे नाही आहे, तर अस्पृश्यतेचं कारण जे आहे ना तेच जातीपाती आहे. नुसतं अस्पृश्यता निर्मूलन कार्य करणं तुम्हाला होणार नाही. तर जात्युच्छेदन म्हणजे तुमची जात आहे ती तर राहीलच, पण तुम्ही ती घराबाहेर न आणणं, मी मोठा मी छोटा हा विचार न करणं, म्हणजे सामाजिक याच्यामध्ये जातीपाती तुमच्या घरात ठेवून बाहेर या. जाती ज्या आहेत त्या एक संस्कृतीचा भाग असतात. तुमचं बेसिकली खानपान काय असते तुमच्या जातीवर आता आपण म्हणतो की बाबा तुमची जाती सारस्वत वाजले घेतात, ती त्या हे आहे, तो सांस्कृतिक भाग आहे तो. तिथे सेवा पण मी मोठा मी छोटा न करता. आणि ह्याच्यासाठी त्यांनी ते एक जात्युच्छेदक मंडळ काढलं की सगळ्यांनी माझी जात नाही मी हिंदू म्हणून एकत्र यावं, त्याप्रमाणे करावं. त्यासाठी त्यांनी सहभोजनं केली. म्हणजे तेव्हा त्या काळात तुम्हाला विश्वास असणार नाही की मुंबईमध्ये जर इथल्या तुम्ही याच्यात गेला खानपानगृहात गेला तुम्ही आणि चहा मागितला तर तेव्हा जो अस्पृश्य मंडळी होती त्यांना हॉटेलच्या बाहेर उभं राहून तिथे एक किटली आणि तिथे कप ठेवलेले असायचे. ते कप तुम्ही स्वतःच धुवून घ्यायचे, ते हे करायचे, तो किटलीतून तुम्हाला चहा द्यायचा. इतकी वाईट परिस्थिती मुंबईत असताना रत्नागिरीत त्यांनी सहभोजन सुरू केलं. आणि त्याच्यात सुरुवातीला भिकारी पण तिथे जेवायचे नाही. ते भिकाऱ्याला पण अभिमान की नाही माझी जाती आहे, पण ते त्यांनी मोडून काढलं. तिथे एक अखिल हिंदू उपहारगृह चालू केलं आणि त्यांनी पाटी लिहिली. आणि त्यांनी पहिलं काय केलं, त्यांनी पूर्वास्पृश्य हा शब्द निर्माण केला की जे अस्पृश्य होते ते पूर्वी होते आता नाही आहेत, ते आता आमच्या समान आहेत. त्याने की इथे पूर्वास्पृश्य कर्मचारी पण आहेत आणि जे तिथे त्या उपहारगृहात येऊन राहिले त्यांची ते नावं दुसऱ्या दिवशी जाहीर करायचे वर्तमानपत्रात की तुम्ही चोरून येऊ नका, उघड घ्या, अभिमानाने या, लढा. तेव्हा अनेकांनी लढा की आमच्यावर बहिष्कार झाले, पण आम्ही ते केलं. जेव्हा तुम्ही बहिष्काराचा विरोध करता सामान्य माणसं तेव्हा ती चळवळ वाढत जाते. सावरकर जेव्हा रत्नागिरीतनं 10 वर्षांनी बाहेर पडले 13 वर्षांनी, तेव्हा रत्नागिरीत अस्पृश्यता पाळणं बंद झालं होतं. आणि रत्नागिरी हा त्या काळात मुंबई जर आपण म्हटलं तर अत्यंत त्याला सोहळ्याचा बालेकिल्ला असा तेव्हा काही शब्द होता. तर मुंबईत जे होत नव्हतं ते सावरकरांनी रत्नागिरीत करून दाखवलं, सगळ्या हिंदूंना एकत्र आणलं. आणि मला वाटतं जर सावरकरांच्या कुठल्या मार्गाचा तुम्हाला अवलंब करायचा असेल असा जर प्रश्न पडला तर मी सांगेन की क्रांतिकारक सावरकर. आज आपण एक स्वतंत्र देश आहोत, आपल्याला राज्यघटना आहे, आपलं संरक्षण करायला पोलीस आहेत, सैन्य दिले, त्यामुळे शस्त्राचं कार्य क्रांतिकार्य करायची तुम्हाला आवश्यकता नाहीये. तुम्हाला फक्त समाज क्रांती करायची आहे. कारण आजही अस्पृश्यता दूर झाली असली तरी जातीभेद पराकोटीला गेले आहेत. आजही आपण जातींवरनं आंदोलन होतात, भांडणं होतात, आपण विभागला गेलोय. तर माझं सगळ्यांना तेच आव्हान आहे की सावरकरांचं जातीभेद विच्छेदक जे आंदोलन आहे ते तुम्ही हातात घ्या. आणि सावरकरांनी एक तेव्हाच सांगितलं होतं की सगळ्यात जो असतो की जातीतला आंतरजातीय विवाहाला विरोध बंद करा. शेवटी लग्नात जात पाहू नका त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे तुम्ही माझी जात आहे मी दुसऱ्या जातीशीच करत असं नाही, तो व्यक्तिगत आवडीनिवडीचा. म्हणजे एखादी मुलगी आवडली, तिला एखादा मुलगा आवडला, त्यांनी स्वभाव जुळले, सगळं जुळलं, त्यांनी लग्न करावं, तिथे जात बघू नये. आणि असं जर जातपात न बघता लग्न झाले तर मला वाटतं 2-4 वर्षात जाती फक्त नावालाच राहतील. आणि हे या तरुण पिढीच्या हातात आहे. आणि सावरकरांचा प्रभाव बऱ्याच लोकांवर म्हणजे सर्वसामान्यांवर तर आहेच, तर त्यातमध्ये सावरकर विचार पोहोचवणारे आहेत ते म्हणजे शरद खोमशे सर आहेत, पार्थ बावस्कर आहेत, सच्चिदानंद शेवडे सर आहेत आणि बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील सावरकरांचा प्रभाव होता. तर त्यांच्याविषयी थोडंसं म्हणजे कसं कार्य त्यांनी पुढे नेलं? सावरकरांचा प्रभाव हा तेव्हापासून सगळ्यांवर होता. पण मी सांगेन की दुर्दैवानी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सावरकरांवर एक त्यांना गांधी हत्ये खोटं गोवल्यात आलं. त्यांची निर्दोष सुटका झालेली आहे आणि त्याचा राजकारणासाठी वापर झाला गांधी हत्येचा. सावरकरांचा पक्ष संपवला. त्या काळात सावरकरांचं नाव घ्यायची सुरू होती, लोकांच्या नोकऱ्या घ्यायच्या सावरकरांचं नाव घेतलं तर. त्याच्यामुळे सावरकरांची माहिती तरुण पिढीपासून नाहीशीच झाली. बाळासाहेब ठाकरेंचं जे सावरकरांचं हिंदुत्व घेतलं त्याच्यामध्ये पुन्हा म्हणजे मी अगदी स्पष्ट सांगतो की
एकच पक्ष असा होता असा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय की जो बाळासाहेबांच्या काळात तिकीट देताना निवडणुकीचं उमेदवार निवडताना त्याची जातपात बघितली जात नव्हती, त्याचे कृतीशील होते. आणि आज तुम्ही आज शरद पंक्षी आहेत, पार्थ बावस्कर आहेत, शरद पंक्षी आपल्या अभियानानी, आणि आज शरद पंक्षीने तर वाहून घेतले सावरकरांकडे. पार्थ सारखे आणखीन अनेक नवीन मुलं त्याच्यापासून प्रेरणा घेत आहेत आणि तो प्रचार करत आहेत. आणि हे निश्चितच अगदी अभिनंदनीय आहे आणि हे वाढायला पाहिजे संख्या, आणि ती वाढते. म्हणजे मला वाटतं कारण तरुण पिढीला हे व्यावहारिक सावरकरांचं जे धोरण होतं की त्याचा उपयोग झाला पाहिजे, नुसतं दांभिक नाही तर काहीतरी असं ज्याला पोकळ डोलारा नाही. तर बाबा जी गोष्ट परीक्षा करून म्हणजे त्याचा तुम्ही त्याचं काय म्हणतात त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनात ती खरी असेल तर स्वीकार आहे, तरुण पिढीला ताबडतोब पटतं. त्यामुळे तरुण पिढी जात आहेत आणि मला वाटतं पार्थसारखी मंडळी त्याला खूप मदत करत आहेत. आता सावरकरांची राजकीय दृष्टी थोडीशी तुम्ही उलगडून सांगावी, आणि म्हणजे आता या म्हणजे जे चालू राजकारण आहे त्याला थोडी उपयोगी मार्गदर्शन पण तुम्ही थोडंसं बोलावं. तर सावरकरांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं की हा हिंदूंचा देश आहे, इथे आम्ही बहुसंख्य आहोत, आणि हिंदूंमध्ये म्हणजे अगदी माझे काही मित्र आहेत की जे नावाने तुम्हाला मुसलमान वाटतील पण त्या देशाकरता काम करतात, तर त्याच्यामुळे तो प्रश्न नाही. पण आज दुर्दैवाने असं आहे की आज जिहादी जे आहेत संख्या वाढली, त्यांच्या निष्ठा पाकिस्तानकडे आहेत, ही अगदी स्पष्ट गोष्ट आहे आणि प्रत्येक ठिकाणी दिसून येते. आणि संख्याबळ जे वाढतंय याच्यामध्ये आज बांगलादेश किंवा रोहिंगे आज मोठ्या प्रमाणात येत आहेत. आज तुम्ही दादरच्या रस्त्यावर बघितलं तुम्हाला हीच मंडळी तुम्हाला दिसते. त्याच्यामुळे बाहेरचा माणूस जर इथे येत असेल ते निश्चितच दुर्दैव आहे. तुम्ही जागरूक राहिला पाहिजे आणि याच्यासाठी तुमच्यात पहिले एकी पाहिजे. तुमच्यात जर एकी नसेल तर शत्रू तुम्हाला नेहमीच नष्ट करतो. मी दुसरी एक गोष्ट सांगेन की राजकारण आपण सगळं बाजूला ठेवू. आपण जर असं तुम्हाला वाटत असेल तर हिंदूंची संख्या फाळणीनंतर 92% होती, ती आज 75% आलेली आहे. आपल्याला लोकशाहीने अधिकार दिला हिंदू म्हणून बहुसंख्य राहायचा, तो देश आपल्याला ठेवायचा. तो जर ठेवायचा असेल तर तुम्ही आधी व्यवसाय करायला शिका, आपला दृष्टिकोन विचार करा. केवळ नोकरी करायचा उद्देश ठेवू नका, कारण हिंदूंच्या हातात व्यवसाय क्षेत्र पण निघून चाललेलं आहे. मेहनत करायची तर पैसा भरपूर मिळतो, तेवढी तयारी ठेवून करा. आज टॅक्सीचा व्यवसाय, इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय, एसी रिपेअरिंगचा व्यवसाय, प्लंबिंगचा, सुतारचा, रस्त्यावरचे भाजी विक्रेते, फळ विक्रेते, तुमच्या दारात येणारे दूध विक्रेता, हे सगळे व्यवसाय गेलेले आहेत. आणि या सगळ्या व्यवसायासाठी आता तुम्ही नवीन पिढीने इथे येऊन व्यवसायात अस्तित्व ठेवा. आर्थिक जिहाद, हिंदूंच्या विरुद्ध सगळे जिहाद चालू आहेत. आर्थिक जिहाद चालू आहे, वोट जिहाद चालू आहे, इन्फॉर्मेशन जिहाद चालू आहे. आणि खच्ची करत म्हणजे पाकिस्तान म्हणा किंवा यांचं जे ते 100 वर्ष थांबतील त्याची वाट बघायची तयारी आहे. आणि हे 1000 वर्षापासून चालू आहे की ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स. तर तो साठी जागरूक राहणे वेगळे क्षेत्र तुम्हाला जिथे ते काम करा. जाता आता सर राष्ट्रीय स्मारकाचं कार्य जाणून घ्यायचंय. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे तुम्ही अध्यक्ष आहात, तर स्मारकाचं कार्य बहुत जणांना कार्याध्यक्ष. अच्छा, बऱ्याच तसं तरुणांना माहिती आहे, पण तरी या माध्यमातून आपण परत पोहोचवण्याचं नाही, सावरकरांच्या विचारांचा प्रचार करणे हे आमचं मुख्य काम आहे. आणि त्या दृष्टीने अनेक नवीन उपक्रम पण आम्ही सुरू केलेत. म्हणजे सावरकरांनी सांगितलं की मी केलं तिथे त्याच्या पुढे जा. सावरकर स्मारकात एक तरुणांसाठी जर आपण म्हटलं तर एक क्रीडा प्रबोधिनी आहे, कला प्रबोधिनी आहे. क्रीडा प्रबोधिनीमध्ये रायफल शूटिंग आहे, बॉक्सिंग आहे, धनुर्विद्या आहे, तलवारबाजी आहे, कराटे आहे, टायक्वांडो आहे. आणि या सगळ्या याच्यात स्मारकाचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर आहेत. आपली जी रायफल शूटिंग रेंज आहे ती ऑलिम्पिक दर्जाची रेंज आहे आणि साधारण 250च्या वर राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते इथून निर्माण झाले आहेत. 20च्या वर आंतरराष्ट्रीय खेळाडू इथे रायफल शूटिंग मध्ये आहेत. बाकी प्रत्येक खेळात 2-3, 4 असे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर आहेत. कला याच्यामध्ये आज संगीत आहे, नृत्य आहे, असंख्य असे प्रकारचे आहेत. आपण मोडी लिपी शिकवतो. मोडी लिपीचा 2 उद्देश आहेत की एक तर ती आपला इतिहास, आज तंजावरला लाखो कागदपत्र मोडीच्यात वाचायला मिळत नाहीत. दुसरं म्हणजे ते आर्थिक याच्यासाठी पण एक उत्पन्नाचं साधन आहे. आणि मुंबईत जर म्हटलं तर मुंबईत जिथेकडे मालमत्तांचे विवाद आहेत किंवा काही आहेत, ही सगळी कागदपत्र मोडी हायकोर्टालाच ते लागतात. तर त्या दृष्टीने ही व्यावहारिक पण आहे मोडी शिकणं. त्याचे वर्ग इथे चालतात, व्यंगचित्र प्रशिक्षण पासून असं अनेक चालतं.
तर तरुण पिढीला हळूहळू म्हणजे इथे आले सावरकर स्मारकात की निश्चितच ते आजूबाजूला बघतात. सावरकरांचा वाचता तिकडे आपलं एक वाचनालय आहे आणि क्रांतिकार्याशी संबंधित सगळ्यात नाही म्हणणार पण त्या दर्जाचं वाचनालय आहे देशभरामध्ये. जी काय अत्युत्तम असेल त्याच्यातलं एक सावरकर स्मारकात आहे. ह्या क्रांतिकार्याच्या सावरकरांचा अभ्यास इथे आल्याशिवाय होत नाही. अनेक संशोधक येत असतात, त्यांना ही निशुल्क त्यांना सगळी सोय करून दिलेली आहे. प्रचार आज एक इन्फॉर्मेशन वॉरफेअर हा शब्द आहे, म्हणजे माहितीचं युद्ध. त्याच्यासाठी आपण एक आपलं पोर्टल तयार केलेलं आहे आणि ते छपील पण आहे आणि इंटरनेटवर आहे, फोनवरनं आहे. असे असंख्य उपक्रम चालू असतात. अर्थशास्त्र तुम्हाला कळावं, कारण आपल्याला कळतच नाही बजेटमध्ये आपण काय बघतो. आपण फक्त गॅसचा दर वाढला हे वाढला बघतो. तर त्याच्यासाठी नरेंद्र जाधव यांच्यासारखे त्यांनी दरवर्षी आपल्याकडे बजेटच्या नंतर विश्लेषणाचा कार्यक्रम करतात की याच्यानंतर काय मिळतं, म्हणजे नक्की देशाचा फायदा काय, तुमचा फायदा काय, याचा प्रत्येक दृष्टीने वेळोवेळी आपण लोकांना माहिती कळवण्यासाठी प्रेरित करतो. आणि नुकताच पुरस्कार सोहळा म्हणजे सावरकर यांच्या वतीनं आपण शौर्य पुरस्कार देतो, विज्ञान पुरस्कार देतो, कारण शस्त्र आणि शास्त्र जेव्हा आपण विसरलो तेव्हा आपला पराभव झालेला आहे. तर मित्रांनो, आज आपण रणजित सावरकर सर यांच्याकडून सावरकरांना थोडं उलगडण्याचा प्रयत्न केला. खरं तर समग्र सावरकर एका भागात आपण समावेश करणं फार कठीण आहे, जिकिरीचं काम आहे. तरी सुद्धा प्रत्येकाने विचार करावा की देहाकडून, म्हणजे सावरकरांचंच वाक्य आहे खरं तर, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. तर सगळ्यांनी त्याचा विचार करावा आणि सावरकर प्रेमींनी आपलं अधिकाधिक वाचन आणि सगळं सावरकरांचा समग्र इतिहास जाणून घ्यावा. अशीच या नोटवरच मी सरांची रजा घेते आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप आभार व्यक्त करते. आणि खूप छान कार्य चालू आहे आणि त्याला सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करते. तुमच्या मुंबईत जर त्यांनी कधीही स्मारकात यावं, आपला एक साऊंड अँड लाईट शो संध्याकाळी असतो, तो बघावा. सगळ्यांचं इथे स्वागत आहे. नक्कीच. तर प्रेक्षक हो, आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती विषयी भाग आपण रणजित सावरकर सरांबरोबर इथे प्रस्तुत केला. तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. मी तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद.